लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रुक्मिणी चिडून सिंधूला म्हणत असते की त्या अपघातामध्ये तू मरण पावली आहे हे कळल्यानंतर आम्हाला सर्वांना किती दुःख झालं होतं हे माहिती आहे का तुला? तुझ्यामुळे या घराला फक्त दुःख मिळालं आहे. आणि ते ऐकून सिंधू रडतच तिला विचारते की काकू खरंच माझ्यामुळे या घराला फक्त दुःख मिळालं आहे का? आणि त्यावर ऋतुराज म्हणतो, हो सिंधू, तुझ्यामुळे आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, समाजामध्ये या घराण्याची बदनामी झाली. तर ऋतुजासुद्धा सिंधूला वाटेल ते बोलत असते. ती सिंधूला म्हणते की तुझ्यामुळे आम्हा सगळ्यांचं आयुष्य बर्बाद झालं. आणि त्यावर सिंधू त्यांना समजावण्याचा प्रयत्न करते. मात्र राजश्री म्हणते की सिंधू, त्या अपघातामध्ये तू मरण पावली आहे हे कळल्यानंतर माझ्या राघवचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. तू त्यावेळी तडकाफडकी निर्णय घेऊन अंकुरला घेऊन या घराबाहेर पडली. आमच्याशी एकदाही बोलली नाही. तू मला आई मानत होती ना गं? मग एकदा माझ्याशी बोलायला काय हरकत होती? मात्र तू आम्हा कोणाचाही विचार केला नाही. तुझं भांडण राघवसोबत होतं ना, मग तू त्याची शिक्षा आम्हाला का दिली? त्या सगळ्यामध्ये आमची काय चूक होती? तू आमच्यापासून आमचा नातू हिरावला. आणि राजश्रीचं हे सगळं बोलणं ऐकून सिंधूला वाईट वाटतं. ती खाली मान घालून तिचं सगळं बोलणं ऐकत असते. तर राजश्री तिला विचारत असते की माझ्या जागी जर तुझी आई असती तरीसुद्धा तू अशीच वागली असती का गं? मात्र त्यावर सिंधू काहीच उत्तर देत नाही. तर राजश्री म्हणते की बरं झालं त्या या जगात नाही आहे, नाहीतर तुझं असं वागणं बघून त्यांना खूप वाईट वाटलं असतं. तर रुक्मिणी म्हणत असते, आणि इतकं सगळं झाल्यानंतर तुझी हिंमतच कशी झाली आम्हाला विचारण्याची की मला बघून तुम्हाला आनंद झाला आहे की नाही? त्यावर सिंधू म्हणते, कारण तुम्हाला सगळ्यांना बघून मला खूप आनंद झाला आहे. आणि त्यावर राजश्री तिला विचारते की जर आम्हाला बघून तुला इतकाच आनंद झाला आहे तर मग इतकी वर्ष तू कुठे होती? इतक्या वर्षांमध्ये तू आम्हाला एकदाही फोन का नाही केला? आणि ते ऐकून सिंधू काहीच उत्तर देत नाही. ती खाली मान घालूनच उभी असते. तर रुक्मिणी तिला विचारत असते की तुझी हिंमत कशी झाली या घरात पाऊल ठेवण्याची? तुला कोणी बोलावलं इथे? आणि त्यावर राणी सगळ्यांना सांगते की मी सिंधूला इथे बोलावलं आहे. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर जेव्हा सिंधू सावीला घेऊन मुंबईला जाण्यासाठी निघालेली असते त्याच वेळी तिला राणीचा कॉल येतो. राणी रडतच तिला सांगते की विनू बेशुद्ध झाला आहे आणि त्या अवस्थेमध्ये सुद्धा तो फक्त तुझंच नाव घेत आहे. त्याला तुझी खूप गरज आहे. तू प्लीज पुण्याला निघून ये. आणि त्यावर सिंधू म्हणते की तिथे यायला माझी काहीच हरकत नाही, पण मी विनूवर उपचार केलेले त्याच्या बाबांना आवडणार नाही. आणि त्यावर राणी रडतच तिला विनंती करते, पण विनूला तुझी खूप गरज आहे, तू प्लीज इकडे निघून ये. आणि त्यानंतर पुण्याला जावं की नाही या गोष्टीचा सिंधू विचार करत असते. आणि त्यानंतर ती कपाटामधून तिचा, राघवचा आणि अंकुरचा फोटो काढते. आणि रडतच मंगेशला म्हणत असते की मी आणि राघवने आमचं पहिलं बाळ गमावलं, त्यामध्ये कुठे ना कुठे माझाच दोष होता. पण आता मी त्यांच्या दुसऱ्या मुलाला, विनूला, काही होऊ देणार नाही. मी पुण्याला जाणार. आणि तिचा हा निर्णय मंगेशला सुद्धा आवडलेला असतो. परंतु राघव राणीला विचारत असतो की तिला इथे बोलावण्याची काय गरज होती? आपण विनूला घेऊन लंडनला जाणार होतो ना? त्यावर राणी म्हणते, अरे राघव, पण सिंधूच्या औषधांनी विनूला बरं वाटत आहे. आणि समजा आपण उद्या त्याला घेऊन लंडनला गेलो तरी त्या डॉक्टरांच्या उपचारांनी त्याला बरं वाटेल हे कशावरून? काय गॅरंटी आहे? आणि तुम्ही प्लीज विनूची अवस्था समजून घ्या. जसा तो दहीगाववरून परत आला आहे तसा तो एकदाही हसला नाही. त्याला सतत सिंधू आणि सावीची आठवण येत असते. तो रोज रडत असतो. तुम्ही प्लीज त्याला समजून घ्या. मात्र कोणीही राणीचं बोलणं ऐकून घेत नाही. राघव म्हणत असतो की काही झालं तरी ही बाई माझ्या मुलावर उपचार करणार नाही. आणि त्यामुळे राणी खूप चिडते. ती म्हणते, राघव, तू विनूला का त्रास देत आहे? तुला त्याची अवस्था कळत नाहीये का? आणि त्यावर राघव मोठ्याने म्हणतो की मी विनूला कोणताही त्रास देत नाहीये. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की या बाईमुळे मला जो त्रास झालाय तो माझ्या मुलाला होऊ नये. आणि राघवचं हे बोलणं ऐकून सिंधू मनाशी म्हणते की राघवच्या मनात माझ्याविषयी किती द्वेष आहे. तर इकडे राणी राघवला समजावण्याचा प्रयत्न करत असते. मात्र राघव तिचं काहीच ऐकत नाही. तो म्हणतो की काही झालं तरी मी या बाईला माझ्या मुलावर उपचार करू देणार नाही. आणि त्याच्या या निर्णयाला रुक्मिणी, ऋतुराज आणि ऋतुजासुद्धा पाठिंबा देतात.
तर राणी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असते की तुम्ही प्लीज थोडा वेळ सिंधूवरचा राग बाजूला ठेवा आणि विनूचा विचार करा. मात्र कोणीही राणीचं म्हणणं ऐकत नाही. मात्र रत्नाकर म्हणतो की मला राणीचं म्हणणं पटत आहे, परंतु ते ऐकून राघव रागातच तेथून निघून जातो. तर दुसरीकडे विनू सावीला घेऊन बाल्कनीमध्ये येतो. विनूला भेटल्यामुळे सावी खूपच खुश असते आणि त्यानंतर ती विनूला चॉकलेट देते, त्यामुळे विनूसुद्धा खुश होतो. तर सावी त्याला सांगत असते की त्या दिवशी तू मला न भेटताच निघून गेला ना, त्यामुळे चॉकलेट द्यायचं राहिलं ते मी आत्ता दिलं. आणि त्यानंतर ती विनूला सांगते की मी तुला फोन करण्याचा खूप प्रयत्न केला, पण तुझा फोन लागलाच नाही. तर विनू म्हणतो, सावी मी सुद्धा तुला फोन करण्याचा खूप प्रयत्न केला, पण तुझा फोन लागला नाही. आणि त्यानंतर मला समजलं की माझी ती मोठी आजी आहे ना, तिने तुझा नंबर ब्लॉक केला आहे. तर सावी त्याला विचारते, मला खरं खरं सांग, त्यांनी तुला मारलं तर नाही ना? त्यावर विनू म्हणतो, नाही सावी, पण त्या मला खूप ओरडल्या. त्यावर सावी म्हणते की विनू, जर तुला कोणी ओरडलं तर तू मला सांग, मी त्यांना जाऊन ओरडेल. आणि ते ऐकून विनू खूपच खुश होतो आणि तिला म्हणतो की सावी तू माझी बेस्ट फ्रेंड आहे. आणि त्यानंतर तो सावीला एक सरप्राईज गिफ्ट देण्यासाठी आतमध्ये जातो. तर दुसरीकडे राघव रागातच तेथून निघून जातो. तर राणी सिंधूला म्हणते की आता सर्वजण रागात आहेत, त्यामुळे तू प्लीज त्यांचं बोलणं मनाला लावून घेऊ नको. विनूला तुझी गरज आहे, मी तुझ्यासमोर हात जोडते, प्लीज त्याच्यावर उपचार कर. मात्र त्याच वेळी राघव ब्लँक चेक घेऊन तिथे येतो. तो सिंधूला म्हणतो की तुमची जी काही व्हिजिटिंग फी असेल ती यावर टाका आणि इथून निघा. आणि त्यानंतर तो चेक सिंधूच्या अंगावर फेकतो, त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. तर सिंधू शांतपणे तो चेक उचलते आणि राघवला म्हणते की IPS राघव रत्नपारखी, तुमच्या या पैशांची किंमत माझ्यासाठी एवढीच आहे. आणि मग त्यानंतर ती तो ब्लँक चेक फाडते आणि ते कागद पुन्हा राघवच्याच अंगावर टाकते, त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत राघवने सिंधूचा जो काही अपमान केलेला असतो, त्यामुळे सिंधू राणीला सांगते की मला माफ करा, पण मी यापुढे विनूवर उपचार करू शकणार नाही. आणि मग त्यानंतर ती पुण्यावरून पुन्हा दहीगावला निघून जाते. मात्र त्यानंतर विनूची तब्येत खूप बिघडते आणि मग नाईलाजाने राघव सिंधूकडे जातो आणि तिला पुण्याला येण्याची विनंती करतो. मात्र सिंधू तिकडे येण्यासाठी तयार नसते. मात्र राघव तिला सांगतो की विनूला तुमची गरज आहे, तुम्ही प्लीज माझ्यासोबत चला. त्यावर सिंधू म्हणते की तुम्ही जे काही वागला आहात त्यामध्ये विनूची काही चूक नाही, त्यामुळे मी त्याच्यावर उपचार करण्यासाठी तयार आहे. मात्र आपल्यामध्ये फक्त डॉक्टर आणि पेशंट एवढंच नातं असेल आणि जर ही अट तुम्हाला मान्य असेल तरच मी पुण्याला येईल. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब